प्रयत्न नक्कीच केले. 1:49 झाले. आजच्या दिवसातील पहिल्या इनिंग मधला शेवटची मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळते BCC चिंचवली आणि त्याला फाईट करेल टीम पळसदरी. दोन्ही टीम चांगल्या पाहायला मिळतील. एका साईडला कर्जत विभागातील पळसदरी टीम यस प्रफुल्लजी सावंत साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन जे मात्र आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. सोबत आमचे गणेश पादीर देखील पाहायला मिळतील. अर्थात लोभिवाडी गावाचा एक चांगला फलंदाज तो देखील या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्यांना देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. भरपूर चांगली स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन. अजून थोडेसे लांब ही स्पर्धा ठेवली असती ना तर नक्कीच भीमाशंकरच्या डोंगरावर देखील आपल्याला जावं लागलं असतं. परंतु प्रयत्न चांगले केलेत, मैदान चांगलं बनवलंय आणि या मैदानावर ही पहिलीच मॅच खरं तर सर्वांच्या भेटीला येऊन ठेपल्या. दमदार आयोजन, दमदार नियोजन जे मात्र टोंबरवाडी टीमकडनं सातत्याने आपण पाहतोय. आणि आज यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा पाहतात या इट्स फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर ही पूर्ण स्पर्धा भारतभर दाखवली जाते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हणजेच भरपूर चांगली स्पर्धा आपण बघतोय. मागच्या बाजूला देखील ब्लॅक स्क्रीन पाहायला मिळते. अर्थात चांगलं आयोजन, दमदार आयोजन म्हणून सातत्याने टोंबरवाडी टीमकडे पाहिलं जातं आणि आज खरं तर चांगलं आयोजन देखील आपण या ठिकाणी पाहिलं. 4 षटकाची मॅच असेल. दोन्ही 12वे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अनंत आणि त्याच्या साथीला रामदास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 4 षटकाची मॅच. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज पळसदरी टीमचा कैलासला पाहू शकाल. स्ट्राईकला रामदास, नॉन स्ट्राईक एंडला अनंत अशी जोडी, सलामीची जोडी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर कैलास. पहिला षटक हाताळत असताना 38 सर्कलचं बंधन आहे. या षटकात धाबा येणं देखील गरजेचं असतं, परंतु किती धाबा येतील हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. व्यासपीठावर असलेले सर्व पाहुणे ग्रामस्थ या स्पर्धेच्या वतीने तुमचं देखील श्री खैर माता क्रिकेट संघ टोंबरवाडी आयोजित भव्य क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. 38 सर्कलचं हे षटक आहे. 6 बॉलचं षटक. त्या षटकामध्ये किती धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. स्ट्रायकिंग एंडला रामदासला पाहू शकाल. एक चांगला फलंदाज आहे रामदास. नॉन स्ट्राईक एंडला अनंत देखील पाहायला मिळेल. अगदी चांगलं मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही. कैलास पहिला बॉल इथे पहिलंच बॅटची टॉप आहे. क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये फंबल होत आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान त्या ठिकाणी अडवलं जाईल. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या जवळ तो बॉलला अडवला गेला. तदनंतर पाहता पाहता 2 धाबा या ठिकाणी मात्र पाहायला मिळतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा आपण बघतोय. सुरुवात चांगली झाली BCC चिंचवली संघाकडून. खेळत असताना रामदासच्या बॅटमधला 2 धाबा या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे चांगली सुरुवात जी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र चांगला बॉल रिलीज केला. जणू काय टप्पा पडला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला. म्हणजे चांगला बॉलची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी दमदार मॅच आपण बघतोय. पळसदरी बडाम BCC चिंचवली अंबरनाथ विभागातून बिलॉंग होत असताना आज खरं तर टोंबरवाडी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अगदी वेळेत उपस्थित झालं. त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचांच्या भूमिकेत पाहिलं ना तर मेन पंच असतील कैलासजी बांगारी. लेग स्क्वेअरचे पंच असतील संजू हिंदोळा. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. पहिला फलंदाज होईल बाद. अर्थात रामदास बॅक टू द डगआउट. इथे पहिला फलंदाजी करत असताना टीम BCC चिंचवलीचा रामदास बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. P1चं षटक आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. कैलास गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कैलास गोलंदाजी ट्रॅकवर.
इथे मी तर म्हणेन स्ट्राईक देणं देखील महत्त्वाचं असेल, कारण 38 सर्कलचं बंधन आहे आणि या बंधनामध्ये खरं तर बॅटिंग देखील करणं फार महत्त्वाचं असतं. परंतु ती बॅटिंग पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन ओमकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र वेग आणि वेग खरं तर पाहायला मिळतोय पळसदारी टीमकडनं. सातत्याने पळसदारी टीमचा विचार केला ना की नाईटच्या स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आपण भरपूर ठिकाणी पाहतोय आणि विलाची बॅटिंग देखील आज पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. परंतु दमदार टीम म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आणि आज ते करून दाखवावं लागेल. इथे वाईट बॉल, एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. खरं तर निसर्गाचं वातावरण आहे ते जबरदस्त पाहायला मिळतं आहे. तिन्ही बाजूला अतिशय सह्याद्री पर्वत रांग जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. जणू काही या स्पर्धेचा एक मोहक आनंद लुटण्यासाठी या स्पर्धेत ठिकाणी उपस्थित असलेले सर्व क्रीडा रसिक ह्या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र नेक्स्ट बॉल आडव्या बाटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे, पकडली जाईल. संपवलाय तो मात्र फलंदाज ओमकारचा खेळ. इथे दुसरी विकेट. बॅक टू द डग आउट. खरं तर चांगली सुरुवात केली होती मी तर म्हणेन रामदास या फलंदाजाने 2 धावा घेतल्या होत्या आणि तिथून जो डाव साबरलाय ना कैलास या गोलंदाजाने तो मात्र जबरदस्त. अद्यापर्यंत 2 धावा खर्च केलं तर या ओव्हरमध्ये आणि एक एक्स्ट्राची धाव म्हणजेच धाव फलक जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावर. चांगले मॅच आपण बघतोय. पळसदरी बडाम BCC चिंचवली आहे. नॉन स्ट्राईक एंडला अजून तुम्हाला पाहायला मिळेल अनंता की ज्याच्याकडे क्षमता आहे षटकार चौकारांची आतषबाजी करण्याची, ती क्षमता देखील आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट ओव्हरमध्ये यात शंका नाही. इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयला पाहू शकाल. जय देखील चांगला फलंदाज आहे परंतु आज संघ अडचणीत आहे. त्या अडचणीमधून सावरावं लागेल. जयला बॅटिंग देखील तितकी महत्त्वाची करावी लागेल. या मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर बॅटिंग देखील करणं फार महत्त्वाचं आहे. इथे हलकासा फ्लिप केलाय, फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध, त्या ठिकाणी अडवलं जाईल. अगदी थोडीशी आउटफील्ड खराब आहे आणि तिथे घेतल्या जातील 2 धाबा आणि या 2 धाबेने पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची टोटल जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल 5 या धावसंख्येवर. पहिलं षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा आपण बघतोय. इथे बॉलिंग करत असताना टीम पळसदरी संघाला अतिशय चांगलं षटक आपण पाहिलं कैलास या गोलंदाजाचं आणि तदनंतर षटक क्रमांक 2 जे मात्र कुणाकडे सोपवलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ह्या मॅचमध्ये भरपूर काही सांगून जाईल टीम पळसदरी, कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. अतिशय चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली आणि याच मॅचमध्ये षटक क्रमांक 2 हाताळत असताना गोलंदाजी येतोय. गोलंदाजी मार्कवर सुमितला पाहू शकाल. हा देखील चांगला गोलंदाज आहे परंतु ती गोलंदाजी देखील करावी लागेल कारण समोर एक मोठा बिग हिटर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थात ज्या फलंदाजाची या वर्षामध्ये चर्चा चालू आहे, अतिशय चांगला फलंदाज आहे. ठाणे रायगडच्या विरोधात देखील बॅटिंग चांगली केली होती, 50 ठोकली होती. तोच बॅटिंग स्टान्सवर आपण पाहतोय. पहिला बॉल कमालीचा राहिला इथे. मी तर म्हणेन जणू काही जसा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला तदनंतर जी उसळी पाहायला मिळाली ना ती जबरदस्त होती. आणि इथे पहिला बॉल डॉट. गोलंदाज सुमित दमदार कामगिरी. पहिला बॉल डॉट आलाय. तदनंतर दुसरा बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण या मॅचमध्ये धावा जमवाव्या लागतील. आडवा बाटे फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय मिड विकेट रिझन मधून. चेंडू सीमा पार. 4 धावा. तर स्पर्धा खरं तर चांगली आहे आणि या स्पर्धेमध्ये मैदानाच्या 4ही बाजूला प्रेक्षकांची अल्लोड गर्दी आज टोंबरवाडीच्या क्रीडा नगरीवर. आणि इथे फलंदाज अनंताच्या बॅटमधनं चिंचवली गावचा खेळाडू अर्थात अनंताच्या बॅटमधनं दमदार षटकार.
जाएगी मस्ती और झूमेगा नाका अल्टी पल्टी शॉट अफ्रीका खरं तर दारोळ संघ देखील या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यांचं अभिनंदन. परंतु जाताना देखील आपण सावकाश जा, भरपूर लांबचा प्रवास आपल्याला करायचंय आणि आपणास विनंती असेल जाताना सावकाश जा हीच या स्पर्धेच्या वतीने इथे बॉल चांगला अगदी मी तर म्हणेन डॉट बॉलची सांगता. राजू जातोय मैदानाच्या आतमध्ये, राजूला देखील बॅटिंग करावी लागेल. ह्या मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ती बॅटिंग करावी लागेल, कारण भरपूर चांगली स्पर्धा आपण बघतोय. खैर माता क्रिकेट संघ ठोंबरवाडी आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. इथे आणखीन एक डॉट बॉल, इथे कमालीचं षटक हाताळत असताना जणू काय एक षटकार आलाच, एक चौकार आला. तदनंतर चांगली गोलंदाजी, धावफलक जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 16 या आकड्यावर. पहिला बॉल डॉट आला होता, तदनंतर चौकार, तदनंतर षटकार आणि तदनंतर वाईट बॉल आणि तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावने 1 विकेट असे ओव्हर खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि नक्कीच या ओव्हरमध्ये देखील धावसंख्या चांगल्या पाहायला मिळाला. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावर. एक लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का, की बॅटिंग करत असताना फलंदाज या ओव्हरमध्ये धावा घेतले जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज नागेश, एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने ओपन टुर्नामेंटमध्ये देखील आपण त्यांना बघतोय आणि आज स्वतःच्या टीमसाठी खेळण्यासाठी सज्ज झालाय आणि त्या टीमसाठी खरं तर योगदान देखील चांगलं राहिलं. यात शंका नाही आहे. फिरकीचा जादूगार म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि आज पहिला बॉल इथे भरपूर बाहेर पाहायला मिळाला. अगदी मी तर म्हणेन वाईट बॉलची सांगता. एक एक्स्ट्राची धाव धावफलकावर जोडली जाईल आणि 1 या धावसंख्येने धावफलक फ्लाय होईल, जाण पोचेल 17 या आकड्यावर. एक अशुभ आकडा खरं तर लागला जातोय स्कोरबोर्डवर, परंतु त्या धाबा देखील बनवाव्या लागतील टीम BCC चिंचवलीला. आणि आज स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. जयच्या बॅटमधलं फटका दर्जेदार आहे, बॉलला पाठवलंय वाडीश लॉंगॉन मधून, चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. बॅटमध्ये षटकार पाहिला आणि तदनंतर दुसरा बॉल कमालीचा पाहायला मिळतो. अगदी विचार केला तर हा डॉट बॉल येतो, जणू काय एक षटकार आला तदनंतर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. नागेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल डॉट, एक बॉल षटकार आणि या बॉलवर फटका दर्जेदार आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध त्या ठिकाणी अडवलं जाईल. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 2 तर बनले, तिसरेचा प्रयत्न आणि यस पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. 3 धावा कंप्लीट. 3 धावा कंप्लीट करत असताना धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर.
चांगले मॅच षटक क्रमांक 3 नागेशच्या विरोधात हा हल्ला जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. इथे रिव्हर्स अटेंड केला होता, दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती, परंतु हा देखील डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राजूला देखील जयला स्ट्राईक देणं फार महत्वाचं राहील, कारण या मॅच मध्ये जयने धावा बनवायला सुरुवात केल्या. ती धावा देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतील का असं भरपूर काही सांगून जाईल. या मॅच मध्ये मात्र फटका चांगला आहे, अलॉंग द कार्पेटचा फटका एक घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न नाही आणि एकच धावावर थांबावं लागलं. म्हणजे चांगलं बॅटल जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. झुगरेवाडी टीम देखील विजय प्राप्त करत असताना आंब्याच्या झाडाखाली जाऊन विराजमान झालेत. त्यांना देखील माहीत आहे की काल ते कुठेतरी क्वालिफाय झालेत की फायनल मारली. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाची चुकी, बॉल चालला बडीश लॉंग ऑफ मधून, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका, षटकार. बॅटिंग पाहायचा येऊ दे. षटकार आला शेवटच्या बॉलवर आणि तदनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 33 या आकड्यावर. दमदार बॅटिंगची मात्र जयची आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार देखील आपण पाहिलं आणि जयला माहिती आहे, कारण धावा या बनवायच्या त्या मॅचमध्ये तर गोलंदाजी बॅटिंग देखील तितकी महत्त्वाची करावी लागेल, कारण BCC चिंचवलीकडे या गोलंदाजीचा तोफखाना आहे आणि तो तोफखाना नंतर पाहायला मिळेल यात शंका नाही. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राजूला पाहू शकाल, गोलंदाजी ट्रॅकवर बबलूला पाहू शकाल. एक चांगला गोलंदाज आहे. पहिला बॉल वाईट येतो, एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल आणि एक या धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 34, 34 या आकड्यावर. 34 धावा आपण बघतोय आजच्या दिवसामध्ये. खरं तर बॅटिंग करत असताना टीम BCC चिंचवलीला राजू ऑन स्ट्राईक, पुन्हा एकदा बबलू. यावेळेस मात्र फटका फसला, क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे आणि तिथे मित्र म्हणणे एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट आणि पाहता पाहता तिसरी बनवली जाईल का. आणि इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, परंतु पंचांचा बोट आकाशाकडे आणि थर्ड अंपायर रेफर केला, इथे त्या ठिकाणी चेक केला जाईल आणि तदनंतर तुमच्यापर्यंत तो डिसिजन जो मात्र दिला जाईल. फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर TP अंपायरकडे हा निर्णय सोपवण्यात आला आहे आणि तदनंतर इथे चेक केला जाईल. नॉट आउट आहे इथे. खरं तर पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज पोहोचला आणि तदनंतर बॉल खरं तर त्या ठिकाणी टच झाला. अगदी चांगलं डिसिजन फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी टेक्निकल जी टीम आहे ना ती दर्जेदार काम करत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मी तर म्हणेन 3 धावा कंप्लीट. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा रामदासच्या बॅटमध्ये फटका चांगला आहे, बॉलला पाठवलंय बडीश लॉंग ऑफ मधून. आणखीन एक जयचा धमाका, बॉल 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू डीजे. आज कुठेतरी जयने इम्प्रेस केलाय ह्या मॅच मध्ये. जयच्या बॅट मध्ये 4 षटकार आपण पाहिल्या. दमदार सुरुवात करत असताना जय ऑन स्ट्राईक वर पुन्हा एकदा, यावेळेस मात्र खोदून काढल्या बॉलला वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. घेतली झाली एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न आणि यस पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावा पाहायला मिळाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. बबलूच्या विरोधात हा हल्ला जो मात्र फलंदाज जयच्या बॅटमधनं सातत्याने धावा येत आहेत. आणि इथे जयची चांगली बॅटिंग करत असताना जयला तुम्ही पाहू शकाल एक दमदार खेळाडू आहे. आणि आज संघ अडचणीत होता आणि तिथून जी बॅटिंग केली ना ती मात्र जबरदस्त. आणि बॅटिंग करत असताना मी तर म्हणेन चांगली बॅटिंग धावफलक जाण पोहोचलाय 45 या आकड्यावर. 45 धावा आपण बघतोय बॅटिंग करत असताना BCC चिंचवली संघाला, जी मात्र चांगली बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शॉर्ट बॉल फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवर होता. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय. बिग चौकार. चौकार आलाय. आज या मॅच मध्ये खरं तर बॅटिंग चांगली राहिली जयची. आज कुठेतरी 4थ्या क्रमांकावर प्रमोट केला होता, परंतु जय दमदार बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बबलूच्या विरोधात प्रति हल्ला. आणखी क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. बॉल चाललाय सी मारे का पार. 4 धावांकरता काऊ कॉर्नर रिजन मधून ठोकलाय हा चौकार. दमदार बॅटिंग जयचं खरं तर कौतुक करावं तेवढं कमी. अद्याप विचार केला ना की जयच्या बॅट मधला आपण धावा पाहिल्या 33 धावा. 9 चेंडूचा खेळ त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिला. 33 धावांचं योगदान जे मात्र BCC चिंचवली या संघासाठी पाहायला मिळतो. इथे पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलची सांगत आहे की एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल आणि एक एक्स्ट्राची धाव फलकावर पाहत असताना फलक जाऊन पोहोचेल 54 54 या आकड्यावर. आणि मी तर म्हणेन चांगली सुरुवात करत असताना 54 धावा आपण या ठिकाणी बघतोय. अगदी जयचा हा शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. षटकार येईल की चौकार येईल की 2 धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न आणि यस पाहता पाहता 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट. परंतु जो खेळाडू आहे ना शॉट मिड ऑफला तो का पडला त्यांनाच माहिती आहे. परंतु का असो ना बॉल कुठे होता आणि थोडासा मैदान थोडासा खराब आहे, परंतु आता मैदानाचा आणि तिथं कुठेतरी पाय घसरला असेल आणि तेव्हा तो फलंदाज त्या ठिकाणी थोडासा घसरला गेला. 24 बॉलचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल 58 धावा. 57 धावा. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा जयचं, ज्याच्या बॅट मधला आपण भरपूर धावा पाहिल्या. आणि तब्बल येणारे 24 बॉल आता आणि मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 58 या धावसंख्येची. शेवटची मॅच पहिल्या फेरीतली याची मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर टू डीजे.
वैशिष्ट्य असतं आणि तेच आज भारतीय संस्कृती जपत असताना जे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. 24 बॉल शिल्लक आहेत, बनवायचे 58 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. टीम पळसदरी संघाची भगवान आणि त्याच्या साथीला वसंत अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पनवेल विभागात पळसदरी संघ जास्तीत जास्त खेळताना पाहायला मिळतोय. अंबरनाथ विभागात देखील खेळत असताना पाहायला मिळाले आहेत आणि आज खरं तर टोंबरवाडी आयोजनात देखील त्यांचे बॅटिंग ची मात्र आपल्याला पाहायला मिळेल. येस, दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल जुगरेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम मेचकरवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या ठिकाणी या नाणेफेक करिता. चला, मेचकरवाडी संघाचा कॅप्टन देखील या ठिकाणी या. खरं तर नाईट रजनी शृंखलेमध्ये संजय नगर या ठिकाणी रात्रीच त्या 6व्या क्रमांकाचा पारितोषिक घेऊन आलेत. असं वाटत होतं मला की पहिल्या नंबरची ट्रॉफी येईल की काय मेचकरवाडी टीमकडे, परंतु 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आज आम्हाला पाहायला मिळाली होती. अगदी त्यांची मॅच पाहण्यासाठी जणू काही 5 वाजता उठलो, परंतु मॅच देखील आम्हाला पाहायला मिळाली नाही आहे आणि आज 6व्या क्रमांकाची ट्रॉफी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. म्हणजेच एक चांगला संघ देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. जणू काही या स्पर्धेचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये भरपूर चांगल्या मॅचेस, भरपूर चांगले संघ आज चे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 24 बॉल शिल्लक आहेत, 58 धावसंख्येची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल भगवान आणि त्याच्या साथीला वसंत. स्ट्रायकिंग एंडला वसंत आणि नॉन स्ट्राईक एंडला भगवान अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनंता. खरं तर आम्ही या सातत्याने बघतोय, पहिलं षटक हाताळत असताना शरदला आपण पाहतो, परंतु आज आगळा वेगळा डिसिजन पाहायला मिळतोय की काय. मला तर असं वाटतं की शरदची अनुपस्थिती असेल आणि त्यानंतर अनंताला पाहतोय आणि अनंताच्या विरोधात वसंतची दमदार बॅटिंग. सुरुवात चांगली झाली आहे. नेक्स्ट बॉलवर अर्थात ठोकलाय मिड विकेट रिझन मधून, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग षटकार. मेस्करवाडी संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम स्वीकारले फिल्डिंग. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम जुगरेवाडी संघाला. इथे फटका दर्जेदार आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय मी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावां करतायत. अनंताच्या विरोधात ठोकलाय बसनच्या बॅटमधनं हा चौकार. यस, चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला वसंत आणि त्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला आणि हा बॉल फुलटॉच बॉल. या बॉलवर मी तर म्हणेन माफी नसेल आणि या बॉलला पाठवलं मी तर म्हणेन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू 6 धावां करता वसंत म्हणजेच पळसदरीचा दुसरा ट्रेडमार्क मैदानाच्या आतमध्ये षटकार. इथे गोलंदाजी करत असताना अनंतला आपण बघतो आणि अनंताच्या विरोधात वसंतची दमदार बॅटिंग जी मात्र आपण पाहतो. आणि ह्यावेळेस मात्र पंचांकडे लॉर्ड अपील केली होती, परंतु पंच देखील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांना देखील माहिती आहे हा बॉल येतो डॉट. चांगली बॅटिंग करत असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 लॉट्स ऑफ 0 विकेट, 16 धावा. ते मैदानाच्या आतमध्ये टिट फॉर टॅटचं उत्तर देत असताना फलंदाज वसंतच्या बॅटमध्ये आणखीन एक देखणं स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना धावा मिळतील 4, चौकार.
चौकार आपण पाहिला. वसंतची दमदार बॅटिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. पहिलं षटक समाप्त झालंय. 10 फलक जाण पोहोचलाय 20 या आकड्यावर. लाजवाब बॅटिंग. 58 बनवायचे 20 बनलेत. अजूनही भरपूर धाव बनवायचे. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. त्या बॉलवर मी तर म्हणेन कमबॅक करावा लागेल. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल भगवान. अजून चांगले फलंदाज येणं बाकी आहे. मी तर म्हणेन नागेश देखील असेल. चांगले चांगले खेळाडू जे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थात बॅटिंग चांगली झाली फलंदाज वसंतची आणि तिथून जी धावगतीला गती मिळाली ना ती मात्र जबरदस्त आहे. 20 धावा आपण बघतोय. पहिले षटक समाप्त झालंय. षटक क्रमांक 2 जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर. वैभवला धावा रोखाव्या लागतील परंतु जो मेन गोलंदाज होता अनंत त्याच्या विरोधात मी तर म्हणेन बॅटिंग चांगली राहिली आणि 20 धावा ठोकत असताना आता स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज अर्थात सलामीचा फलंदाज जो मात्र भगवानला तुम्ही पाहू शकाल. ह्यावेळेस मात्र आडवा बॅटने फटका सजवायचा होता परंतु वाईड बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी जी मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि मी तर म्हणेन यस चेक केलं जाईल. अर्थात TV अंपायरकडे हा निर्णय सोपवण्यात आला आणि जणू काही तिथे चेक केलं जाईल. मी तर म्हणेन फेअर डिलिव्हरी असेल पंच कारण जो फलंदाज आहे ना तो शफल झालाय पूर्णतः आणि तिथून बॅटमधला जो बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. म्हणजे चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. फिरकीचा जादूगार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज गोलंदाजी करत असताना गोलंदाज वैभवला तुम्ही पाहू शकाल. एक चांगला खेळाडू आहे. चांगला गोलंदाज आहे. अगदी मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात जणू काही तुटून पडला होता वसंत हा फलंदाज आणि त्यानंतर भगवानला आपण बघतोय 2 बॉल आले डॉट आणि इथून कमालीची गोलंदाजी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळेल. इथे फटका क्लास आहे. फलंदाजाच्या बॅटमधनं उडवलाय लांबलाचा हा येतोय भगवानच्या बॅटमधून षटकार. इथे फटका चांगला आहे. शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करणार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता भगवानच्या बॅट मध्ये आणखीन एक चौकार. येस धन्यवाद डीजे. इथे मी तर म्हणेन पहिले 2 बॉल डॉट आणि तदनंतर 2 चांगले फटके पाहायला मिळतं. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. 3रा बॉल देखील डॉट आला. इथे 2 बॉलवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले होते. षटकार आला चौकार आला तदनंतर 3 बॉल डॉट आणि इथे कमालीचं षटक. 10 धावा खर्च केले आहेत आणि शेवटचा बॉल या बॉलमध्ये षटकार येईल की चौकार आणि यस रिव्हर्सचा फटका दर्जेदार आहे. शतरक्षक देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी बॉलला अडवलं जाईल. षटक संपला आहे म्हणजेच 1 या धावसंख्येने 10 फलक जाऊन पोहोचेल तब्बल 31 या आकड्यावर. म्हणजे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता इथून बनवायचे उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे 27 धावा. म्हणजे चांगली मॅच पाहायला मिळाले यात शंका नाही आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. 27 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच जिंकण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वसंत आणि त्याच्या साथीला भगवान दोन्ही चांगले फलंदाज आहेत आणि मी तर म्हणेन एका षटकात देखील मॅच संपवण्याची क्षमता या फलंदाजाकडे पाहायला मिळते. आणि आज
31 बनलेत. 12 बॉल आणि 27ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी आणि ती भगवानकडे आणि वसंतकडे क्षमता आहे मॅच संपवण्याची. ती संपवली जाईल का, कारण 58चं टार्गेट होतं. 31 बनले. 2 ओव्हरचा विचार केला ना, चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. टीट फॉर टॅटचं उत्तर देत असताना टीम पळसदरीला पाहू शकाल. एक चांगली टीम आहे आणि आज सातत्याने मोठ्या लॉर्ड्सला खरं तर आपण ही टीम पाहतोय. आणि आज ठोंबरवाडी खैरमाता क्रिकेट संघ ठोंबरवाडीच्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले. फटका दर्जेदार आहे. भगवानच्या बॅटमधनं मिड विकेट रिझन मध्ये ठोकत असताना येतोय हा षटकार.
दोन्ही पाहुण्यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी या. इथे आणखीन एक फटका चांगला आहे, फलंदाजाच्या बाट मधनं येतोय, 6 धावां करता येतोय षटकार. आणि उर्वरित 8 बॉल शिल्लक आहेत आणि 6 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि इथे मित्र म्हणेन कमबॅक केलंय. फलंदाजी करत असताना टीम पळसदरीला आपण पाहतोय. संतोष सांबरी साहेब आणि पांडू बांगारी साहेब आपण या ठिकाणी या आणि आपल्या हस्ते या ठिकाणी सत्कार केला जाईल, जे मात्र आपण बघतोय. इथे फटका चांगला आहे, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन जवळ अडवला जाईल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावां करता येतोय. हा येतोय चौकार. आणि मित्र म्हणेन आता 2 धावसंख्येची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. अजूनही या ओव्हरमध्ये 2 धावा येतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मॅच भरपूर चांगली आहे, यात शंका नाही आहे. कारण आज शरदची कुठेतरी अनुपस्थिती राहिली आहे आणि शरदची जी गोलंदाजी होती ना ती मात्र जबरदस्त गोलंदाज होता. परंतु आज शरदची कुठेतरी गोलंदाजी अनुपस्थित हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु बॅटिंग देखील तितकी चांगली पाहायला मिळाली. तब्बल 58चं टार्गेट होतं आणि त्या 58चं टार्गेट देखील चेस करत असताना टीम पळसदरी संघाला आपण बघतोय. इथे नो बॉल आणि 1 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. 7 बॉल 1 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच बेसकरवाडी आणि त्याला फाईट करेल टीम जुगरेवाडी. अशी मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे चांगली मॅच पाहायला मिळेल. यानंतरची देखील होणारी मॅच अर्थात चांगली मॅच पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. हा बॉल डॉट आलाय, यात षटक संपला. अजून 1 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल शिल्लक आहेत, उर्वरित 1 धावसंख्येची गरज आहे. या मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर नितू माळीलची गोलंदाजी देखील आठवावी लागेल. 6 बॉल आणि 1 धाव करून दिली नव्हती, परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भगवान आणि त्याच्या साथीला वसंतला आपण बघतोय. आणि इथे मी तर म्हणेन 1 धावची गरज आहे. 6 बॉल शिल्लक आहेत, 1 धावसंख्येची गरज. संतोष सांबरी साहेब आणि पांडू पांगारी साहेब आपणास विनंती करेल की आपण टॉस बॉक्स कक्षाजवळ यायचं, आपला देखील सत्कार केला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओमकारला आपण बघतोय. ओमकार चांगला गोलंदाज आहे आणि मी तर म्हणेन पहिला बॉल हलकासा फ्लिप केला आणि इथे विजयाचा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 1 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचला आहे. यस, विजय झालाय टीम पळसदरी. हार्ड लक टीम BCC चिंचवली आहे, परंतु खेळ चांगला राहिला आणि दोन्ही टीमला इथून देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅन ऑफ द मॅच. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अर्थात